नमस्कार मित्रांनो, अर्थ किड्स या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूयात। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अर्थ किड्स चॅनल। लोकसंख्या दिन। लोकसंख्या म्हणजे काय? उत्तर: लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय। लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात। प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालावधीनंतर गणना करतो। हा कालावधी साधारणतः 10 वर्ष असतो। लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या पहिल्या क्रमांकावर आहे। सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17% आहे। परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त 2.4% भूभाग भारताने व्यापला आहे। ब्रिटिश काळात भारताची जनगणना 1871 पासून सुरू केल्या गेली। स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही 1951 मध्ये झाली। 1951 मध्ये भारताची लोकसंख्या ही 36,10,88,000 होती। 1981 मध्ये 68,51,84,000 होती। 1991 मध्ये 84,64,27,000 होती। 2001 मध्ये 102,87,37,000 होती। 2011 मध्ये 121,08,54,000 होती। 2021 मध्ये 142,86,27,000च्या वर आहे। लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत। 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या ही 20 कोटीच्या वर आहे। ते भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य ठरले आहे। भारतातील एकूण कुटुंबाची संख्या 24,88,00,000 आहे। भारतात सुमारे 30 लाख प्रार्थना स्थळे आहेत। 2011 मध्ये पहिल्यांदाच भारताने बायोमेट्रिक पद्धतीने जनगणना केली। त्यानुसार भारताची एकूण साक्षरता 74.04% पर्यंत वाढली आहे।